हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मी आहे रुपाली आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आज होती मकर संक्रांती, तर हॅप्पी मकर संक्रांती सगळ्यांना आणि माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, माझी तीळ सांडू नका आणि मला वाईट कमेंट करू नका बरं का। तर मी 6-6:30 सकाळी उठलेले होते आणि पहिले तर मी घरं छान क्लीन करून घेतलेले आहेत आणि बाहेरचं पण मस्त क्लीन करून घेतलं। तर आज मी काय स्पेशल बनवणार आहे तर ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे। ब्लॉग पूर्ण बघा, स्किप करू नका आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मी एका कुकरमध्ये बटाटे टाकून दिलेले आहेत बाफायला आणि दुसऱ्या कुकरमध्ये डाळ टाकलेली आहे। तर मी खूप दिवसापासून मला देव क्लीन करायचे होते, तर ते खूप काळपट झालेले आहेत। मग मी विचार केला की आज मी देवाचे पूजन पण डीपली करू, छान क्लीन करून टाकू, कारण की ज्या दिवशी सण असतो ना त्या दिवशी म्हणजे आपण जेव्हा देवारात बघतो ना तर त्यांची रौनक पण वेगळीच असते। म्हणून मग मी विचार केला की आज मी देवाची पूजा पण छान प्रकारे मस्त क्लीन करून करते। तर इथं माझी फायनली देवपूजा झालेली होती आणि आजचा दिवस तर खूपच बिझी असणार आहे। आणि मग देवाची पूजा केली आणि मग मी घरं पुसलेले आहेत। मी हातानेच घरं पुसते, मॉप वगैरेने मी घरं पुसत नाही, मला हातानेच घरं पुसायला आवडतात। आणि फायनली माझं देवघर तुम्हाला कसं वाटत आहे नक्की कमेंट करून सांगा। खूप सुंदर असे दिसत होते आज माझे देवघर। तर त्याच्यानंतर मग मी बटाटे बाफलेले होते आणि डाळ काय बाफलेली झालेली नव्हती, म्हणून मग मी त्या कुकरमध्ये भात टाकलेला आहे शिजण्यासाठी। आणि तुम्हाला सांगू का, आज मी लाईव्हवर आले होते आणि खूप जणांनी इतक्या सुंदर कमेंट केल्या मला। तर पर्सनली जेव्हा मला अशा कमेंट येतात ना तर मला असं वाटतं की तुमच्यासाठी अजून सुंदर सुंदर व्लॉग मी अपलोड करू यूट्यूबवर, खूप छान वाटतं। तर इथं मी कोथिंबीर, मिरची आणि लसूण घेतलेला होता, त्याची पेस्ट केलेली आहे। कढाईमध्ये मी 1 ते 1.5 पळीसारखं तेल टाकलेलं आहे आणि जिरं मोहरी टाकलेली आहे। तर इथं मी बनवणार आहे बटाट्याची भाजी, तर कढीपत्ता टाकलेला आहे। तर आजची जी पूर्ण रेसिपी आहे ते मी तुम्हाला सांगते की मी आज काय काय बनवणार आहे। तर मी भात बनवलेला आहे, बटाट्याची भाजी, वरण, भात, पुरी आणि श्रीखंड, तिळीचे लाडू असं पूर्ण मी नैवेद्य देवासाठी आज तयार करणार आहे। तर ब्लॉग पूर्ण बघा, स्किप करू नका। इथं मी जी पेस्ट केलेली होती मिक्सरमधून ती इथं टाकलेली आहे आणि थोडंसं हळद घेतलेली आहे। आणि तुम्हाला सांगू का, अशी ही भाजी आहे ना सगळेजण म्हणजे तुम्हाला सांगू ना हे यांना तर खूपच आवडते आणि डोश्यासोबत पण ही भाजी खूप छान लागते। आणि जेव्हा मी बटाट्याची ही भाजी बनवते ना पुरी भाजी, तर ही म्हणजे खूपच टेस्टी आणि अजून पण माझ्या तोंडाला पाणी सुटत आहे बोलता बोलता, तर खूप टेस्टी लागते। आणि मी काय केलं, छान मस्त बटाटे पण बाफून कट करून घेतलेले होते। त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून थोडंसं पाणी टाकलेलं आहे। जास्त पाणी ॲड करायचं नाही, कारण की बटाटे पण बाफलेले असतात। थोडंसं पाणी ॲड करायचं, कारण की जे मसाले आहेत ते बटाट्याला लागायला पाहिजे। स्वादनुसार मीठ टाकलेलं आहे। इथं माझा भातसुद्धा झालेला आहे, कारण की हा तीन शेगडीवाला गॅस आहे ना, ज्या दिवशी सण वगैरे असतो ना तो खूप कामात येतो। आणि ज्यांनी पण घेतला नसेल ना तर मी तुम्हाला नक्की सांगेल की तुम्ही घ्या हा गॅस असं, कारण की माझ्याकडे पहिला 2 शेगडीचा गॅस होता, खूप प्रॉब्लेम होत होते। तर मी घेतला आहे 3 शेगडीचा, खूप सुंदर आहे गॅस, म्हणजे पटापट स्वयंपाक होतो। आणि आज तर मकर संक्रांतीची जी गडबड आहे ना ती पूर्ण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे माझी। तर हे बघा, इथं मी आता वरणाला फोडणी देत आहे। 1 ते 1.5 पळीसारखं तेल टाकलेलं आहे, लसूण, कढीपत्ता, जिरं, मोहरी ॲड केलेले आहे। आणि माझा जो स्वयंपाक आहे ना तो म्हणजे थोडंसं टोटली गुजरात साईडची टेस्ट येते माझ्या स्वयंपाकाला। मी जे ब्लॉग टाकते ना तर त्याच्यामध्ये ना थोडंसं म्हणजे गोड असतं, तर मी वरणामध्ये सुद्धा गोड ॲड करते। इथं मी मिरची घेतलेली आहे, 2 मिरच्या टाकलेल्या आहेत। वरणामध्ये मी थोडीशी साखर ॲड करते। जेव्हा आम्ही डाळ ढोकळी म्हणजेच वरण चिठल्या म्हणतो ना त्याच्यात पण थोडीशी साखर ॲड करतात। आणि तुम्हाला माहिती आहे की गुजरातमध्ये जेव्हा स्वयंपाक करतात ना तर त्याच्यामध्ये थोडंसं गोड, त्यांच्या भाज्या गोड का लागतात, कारण की ते सगळ्या भाज्यांमध्ये थोडं थोडं गोड म्हणजे साखर ॲड करतात। तर माझी डाळ पण छान शिजलेली होती आणि मी शिजायच्या वेळेस काही मीठ टाकलेलं म्हणजे हळद टाकलेली नव्हती, मीठ टाकलेलं होतं। ज्या वेळेस मी डाळ शिजवते त्यावेळेस मी मीठ थोडंसं टाकते, म्हणजे डाळ लवकर शिजते। तर इथं माझी डाळसुद्धा रेडी झालेली होती। हे बघा, मी थोडीशी साखर टाकलेली आहे। आम्ही पोहेंमध्ये सुद्धा थोडीशी साखर मी ॲड करते।
मला सवयच झालेली आहे म्हणजे ती. आणि वरून मी मस्त गार्लिकसाठी कोथिंबीर टाकलेली होती आणि माझी डाळसुद्धा रेडी झालेली आहे. आता मी तयारी करणार होती पुरी बनवण्यासाठी. तर इथं मी मैदा गाळून घेतलेला आहे आणि थोडंसं तेल, मीठ आणि ओवा ॲड करायच्या. जेव्हा पण तुम्ही पुरी बनवता त्यावेळेस थोडंसं तेल, मीठ आणि ओवा ॲड करायच्या. तर पुऱ्या अजून छान टमटमीत अशा फुलतात. आणि जर तुम्हाला पुरींमध्ये रवा ॲड करायचा असेल तर तुम्ही रवासुद्धा ॲड करू शकता. रवा म्हणजे जास्त नाही घ्यायचा, 1 ते 2 चमच्यासारखा थोडा रवा घ्यायचा. आणि त्याच्यानंतर मी कुरडाई, पापड, नागलीचा पापड, तांदळाचा पापड, हे सगळे पापड मी तळून घेतलेले आहेत. हे सगळं आपण सणाच्या दिवशीच करतो. मी पुरीसुद्धा तळून घेतलेली होती आणि मी हा फायनली माझ्या देवाला नैवेद्य दिलेला होता. तर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.